नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे. पहा, संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे. तर आता आपण इथे याला किसून घ्यायचा आहे. यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा बटाटा आपल्याला त्यामध्ये किसून घ्यायचा आहे. ही अशी बारीक किसणी असते ना, त्याच किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. अगदी बारीक बारीक आपल्याला याचा हा किस बनवून घ्यायचा आहे. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा असल्यामुळे आपल्याला गॅस पुढे उभा राहूही वाटत नाही आणि जेवणही जात नाही. त्याचबरोबर जेवण बनवण्याचा कंटाळाही येतो. अशा वेळेस तुम्ही मस्त हा पौष्टिक प्रकार बनवून खाऊ घालू शकता. तर इथे आपला बटाट्याचा किस तयार आहे, त्याला पाण्यातच ठेवून द्यायचं आहे. आता इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. गव्हाचे पीठ चाळून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा रवा आणि 2 चमचे बेसन पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकदम जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. गरजेप्रमाणे लागेल तेवढेच पाणी घालत याचे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. एकदम मीडियम आणि मध्यम स्वरूपाचं ठेवायचं आहे. ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून झटपट अशी बनते. तर पहा, मध्यम स्वरूपाचं आपलं हे मिश्रण इथे तयार आहे. छान व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार आहे. पहा आपले मिश्रण इथे तयार आहे. आता याला आपण झाकण ठेवून 10 मिनिटाकरिता भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित भिजले जाईल. तर पहा, इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर, बीट, काकडी किंवा अजून काही भाज्यांचा इथं उपयोग करू शकता. पहा, आता यामध्ये आपण काही चिरून घेतलेल्या भाज्या घालणार आहे, जसं की हिरवी मिरची, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता. कांदा टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचे. यामध्ये भाज्या घातल्यामुळे हा पदार्थ अजूनच पौष्टिक होतो. आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे. हा किस पाण्यातून छान असा निथळून घ्यायचा आहे, पिळून घ्यायचा आहे आणि मग गव्हाच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. पहा, सर्व बटाटा आपण निथळून यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण ज्या हिरव्या भाज्या घातलेल्या आहेत त्या भाज्या या पदार्थाला आणखीनच पौष्टिक बनवतात. हा पदार्थ लहान मुलांना देखील बनवून खाऊ घाला. लहान मुलांना देखील हा पदार्थ खूपच आवडेल. पहा, इथे आपले गव्हाचे मिश्रण तयार झालेले आहे. इथे आपण इनो किंवा सोडा न वापरता अगदी पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत. यानंतर इथे गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावर तेल लावून घ्यायचं आहे. मी इथे तेल लावून घेतलेले आहे. तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता. पहा, इथे तेल लावून झालेलं आहे. यानंतर आपण 2-3 चमचे इथे बॅटर टाकणार आहे. 2 ते 3 चमचे बॅटर टाकून झाल्यानंतर हाताला पाणी लावायचं आणि छान असं पसरून घ्यायचं आहे. तर हे गव्हाचं पीठ थोडं चिकट असतं ना, त्यामुळे हाताला पाणी लावायचं आणि छान असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही याला चमच्याच्या सहाय्याने सुद्धा पसरून घेऊ शकता. जास्त घट्टही नाही. पहा, पातळच पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि पसरून घ्यायचं आहे. यानंतर यावर एक प्लेट ठेवून 5 मिनिटं याला भाजून द्यायचं आहे. पहा, 5 मिनिटानंतर यावरची प्लेट काढून घ्यायची आहे आणि वरून थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि हा पराठा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे. पहा, यावरती थोडे तेल लावून आपण हा पराठा पलटून घेऊयात. गॅस मिडियमच ठेवल्यामुळे काय होते, आपला पराठा छान असा आतमधून खमंग भाजला जातो आणि यामधील भाज्या देखील छान अशा भाजल्या जातात. त्यामुळे गॅस मिडियमच ठेवायचा आहे. पहा, आपला पराठा छान असा भाजला गेलेला आहे. आता हा पराठा आपण पलटून घेणार आहोत. वरून आणि खालून देखील छान असा हा पराठा भाजला गेलेला आहे. पहा, दोन्ही साईडून पराठा आपण छान असा भाजून घ्यायचा आहे. कुठेही पराठा कच्चा नाही राहिला पाहिजे. या पद्धतीने आपला हा पराठा भाजून तयार आहे.
तर पहा, या पद्धतीनेच आपण दुसरा पराठा देखील इथे तयार करणार आहोत. तर पहा, आधी हे मिश्रण मी चमच्याच्या साहाय्याने पॅनवरती सोडले होते. तर आता मी हे मिश्रण वाटीच्या साहाय्याने यावर सोडून घेतलेले आहे आणि हाताला पाणी लावून हलक्या हाताने हे मिश्रण असं पसरून घेतलेले आहे. पहा, या पद्धतीने आपण हे मिश्रण पसरून घ्यायचे आहे. मिश्रण पसरून झाल्यानंतर यावर एक 5 मिनिटं आपण प्लेट झाकून ठेवायची आहे. यानंतर पहा, 5 मिनिटं झाल्यानंतर आपण यावरची प्लेट काढून घेऊयात. वरची बाजू छान अशी सुकली गेलेली आहे. छान असा खालून पराठा आपला भाजला गेलेला आहे. वरती थोडं तेल लावून घ्यायचं आणि खालून आपला पराठा पलटून घ्यायचा आहे. तर साईडने कडेने छान असा पराठा आपण पलटून घेऊयात. पहा, खालच्या बाजूने आपला पराठा छान असा भाजलेला आहे. तर आता आपण वरच्या बाजून देखील छान असा आपला हा पराठा भाजून घेणार आहोत. पहा, या पद्धतीने आपला इथे पराठा भाजून झालेला आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही साईडून आपला पराठा छान असा खमंग भाजला गेलेला आहे. तर या पद्धतीने पहा, आपला पराठा इथे तयार झालेला आहे. तर आता हा पराठा आपण काढून घेऊयात आणि या पद्धतीनेच आपण तिसरा पराठा देखील बनवूयात. पहा, इथे आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे. पहा, गव्हाच्या पिठापासून आपला पराठा तयार झालेला आहे. एकदम मऊ आणि लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना देखील असा पराठा करून खाऊ घालू शकता. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील. चला तर मग, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.